काही नाही. भुईमुगाच्या शेंगात दाना आहे तर त्याचा मुक्काम पोत येते. दाना निघून गेला का त्याचा मुक्काम चुली दे. 3 शब्द सांगा. अरण्याला आग लागली की हरण आपाप पळून जातात. अरण्याला आग लागली की हरण आपाप पळून जातात. फुलातला मकरंद संपला की भुंगा आपाप उडून जातो. आणि खिस्सा रिकामा झाला का जग आपाप दुश्मन होतो. काय जगाला तुमचं घेणं नाही. तुम्हाला वाटतं आम्हाला लय मार्गे दारुडे बिरुडे नीट आहे का? हे बेवडे बिवडे कीर्तनाला आलेले नीट आहे का? तू काय 15 प्याला म्हणजे राष्ट्रपती नाही झाला. आणि दारू पिऊ नये ह्या मी नाही ना. आम्ही किती सांगितलं तर तुम्हाला त्याच्याला आजा नाही. सरकार दारू कधी बंद करू शकत नाही. आणि आम्ही मरायला लागलो सांगू सांगू. तुम्ही दारू पिऊ नये ह्या मी नाही. पण स्वतःच्या संसारक बघा जरा. बघा जरा. बायकोनं हाणेपर्यंत दारू पिताना आलाय को. बायकाने हाणलंय तुम्हाला. अरे शहाणा माणूस सकाळ पोत दिसणार नाही. मेलाच पाहिजे तो इथून गेलो. बायकोनं हाणलं तरी जगतो गडी. हलकट क्वालिटीचं. बायकाने हाणली तरी दारू पाहिजे. अरे गुजीरवाडी पोरं देवाने दिले त्यांच्याकडे जरा बघा. गोऱ्या गोमत्या पुरी देवाने दिल्या जरा बघा. 3 रगाचे लुगडे दिसते. रात्रीचं कालवून सकाळी गरम करते त्या बायकोकडे जरा बघा. आयुष्याचं वाटुळं झालं. पाहुण्यांमध्ये मान राहिला नाही. मित्र फक्त नालायक मित्र सोडून तुम्हाला कोण मानतं दारुड्यानी सांगा मला. सांगा दारुड्याला नालायक मित्र सोडून कोण मानतो? कोण तुझ्या आदरानं चौकशी करतो? तुझ्या क्वालिटीचे बघतं सोडून कोण करतं? अरे ते शेजारच्या अरे वस्तू बाजारात घरात मध्ये विकायला आली. रस्ते कॉलनीमध्ये गल्लीमध्ये वस्तू विकायला आली तर तिने दरवाजा लुटून घेतला. तिच्याकडे पैसे नव्हते. आज 15 दिवसावर शाळा आली. पोरगा ऍडमिशन साठी रडत आहे. पुरीला बिचारीला कधीच काल बिचारी 12वीला पोरगी पास झाली तर तिला ऍडमिशन घ्यायला पैसे नाही. आणि नालायक हो तुम्ही 20 ला 22 ला क्वार्टर पिऊन बोंबलं निघाला. दारुड्यांनी कधीही बायको करण्याच्या भानगडीतच पडू नये. अशाला बायका करता नालायक हो. दुसऱ्याच्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं करायचं. तुमच्या पोटी पोरं जन्माला आले त्याची तुम्हाला दारू पिऊ नका कोण म्हणलं? कोण म्हणलं तुम्हाला दारू पिऊ? दारू वाईट आहे हे तुम्हाला सांगितलं कोणी? कोण म्हणलं तुम्हाला दारू पिऊ नका? पण त्या बिचाऱ्या बायकोकडे बघा आणि हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. जर तुम्हाला वाटलं बा मारा दारुड्याला लय वाईट बोला त्याच्या काय बापाची पितो का आम्ही? तुम्ही माझ्या बापाची नका पिऊ. फक्त तुम्ही बहीण दारुड्याला देऊन पाय मग कळलं तुला काय भानगड. लोकांना वाटतं आता कॉलेजच्या शिंगरांना जर म्हणून आपण दारू पिऊ नका ते म्हणते आम्ही इंद्रिकाच्या बापाची पितो का? माझ्या बापाची नका पिऊ. पण तुमचा बाप तुम्हाला खांदेकरी झाला याचं भान ठेवा. आमच्या काय बापाचं जाते 10वी 12वीचे तोंड घेताना नीट आहे का? मिशा फुटल्या नाही नाला का तुम्हाला? आणि क्वार्टर पिता तुम्ही. अरे मिसरूड तरी आहे का तुला? शेंबड्या मिसरूड क्वार्टर पितो तू. अरे 1 रुपया कमवायची धानच नाही नालाय का आयुष्यात. 1 रुपया 22 वर्षाचे टोणगे झाले. बापाच्या घरात फुकाट खाता. जरा 5,000 रुपये रोज कमावून 2,500 दारू प्या ना. कोण नको म्हणलं तुम्हाला? आमच्या बापाची पेत नाही तुम्ही. आम्हाला काय घे नाही. आमचं आहे ते चालूच आहे. चांगलं सांगणं आमचं काम आहे. पोरांचं म्हणणं आहे बाबा इंदुरीकर दारुड्याला लय बोलतो त्याच्या काय बापाचं जातं. आम्ही कुठे त्याच्या बापाची पेतो? अरे 70 वर्षाचा बाप पोराचा खांदेकरी झाला. 2-4 वर्षात झाला की नाही बोला? वाटलं नाही माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका. महाराज उलथो द्या मरू दे तिकडे. महाराज कीर्तन संपलो का मारणं. म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि बाकीच्याने तुमचा मित्र म्हणून ऐका. आयुष्यामध्ये चष्मेच्या खाचा फुटलेल्या बापाला 24 वर्षाच्या तज्ञ बाण पोरांच्या तोंडात पाणी ओतलं. प्रेताला आग लागली. स्वतःच्या पोरांची राग झालेली बापाने उघड्या डोळ्यानं पाहिली. बाप पागल झाला. अरे आपल्या नालायक वागल्यानं आपला बाप पागल होत असेल तर आई वांग राहिलेली काय वाईट प्रश्न आहे? कोण नका म्हणलं तुम्हाला दारू पिऊ नका? अरे शिका बाहेर त्यांचा. केरळवरून हवा भरायला आलेलं पोरगा हायवेला हवा भरण्यावर 1 गुंठ्याचा मालक झालाय. झालंय का नाही बोला? त्यानं हायवेला 1 गुंठ्याची जागा घेतली आणि आम्ही आमचे 22 ला 23 ला खांदेकरी झालाय बाप. कोण म्हणलं तुम्हाला दारू वाईट आहे? कोण म्हणलं दारू पिऊ नका? पिलीच पाहिजे. कारण आम्ही किती बोललो तरी तुम्हाला दारू तुम्ही सोडू शकत नाही. तुम्ही त्या बाबतीत फार लाजा सोडून दिल्या. पण जरा विचार करा. आज बाप खांदेकरी झालाय का नाही कबूल? आज कालवानाला तेल राहिलं नाही. 22 आणि 23 वर्षाचे पोरं दारू प्यायला लागले. वाक्य परत नीट आहे का? भावाशी दुश्मनी करू नका. हे मित्र सगळे भामटे. भाऊ तो भाऊ आहे. फक्त माझं माझ्या भावाचं जमत नाही. तुमचं तुमच्या भावाचं जमत नाही. त्यांच्याशी बोलू नका. त्याच्या घरात जाऊ नका. पण तुमच्या प्रसंग आल्यावर भाऊ हे विसरू नका. जगाचं काय घेऊन बसले तुम्ही? आज लबाड जनता झाली. फक्त लबाड. कोण कोणाचं आहे? लोक फक्त प्रसिद्धीसाठी जिवंत आहेत. काय मत आहे तुमचं? 10 लाख घालून सरपंच झालं. राष्ट्रीय किती येईन त्याला विचारलं सई काम भेटत नाही. सई देत नाही का? झग माराय गेला देतो.
राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभा राहिलाय. झेंडा खाली घेऊन यायला वर न्यायला पाहिजे. काय वाचलं करून टाकलं राष्ट्राचं. फक्त पैसा. फक्त आजच्या जगात एकच गोष्ट आहे, सत्ता आणि संपत्ती. काय तिसरा मुद्दा आहे सांगा मला? काय पेपरनं तेच सगळं देत. आता हे कॅमेरेवाले कॅमेरा कॅसेट काढून गेला, पूर्ण 2 तास कीर्तन गेला, आखं नाही टाकणार युट्यूबला. नाही, आपल्या तोंडातलं एखादं वाक्य गेलं का तेवढंच टाकणार, आणि आपल्याच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार. पैसे यांना ठोकणार आपल्या. म्हणजे माणसांना हे कळत नाही का आपण कुणाचा अपप्रचार करतोय, कुणाचा नाही. आपल्या धर्माबद्दल, आपल्या माणसांबद्दल कधी वाईट बोलू नये. हे मोबाईल वापरणारे, युट्यूबवाले, क्लिपा टाकणारे जरा नीट ऐका. शिवाजी महाराजांबद्दल, संभाजी महाराजांबद्दल, तुकाराम महाराजांबद्दल, आपल्या धर्माबद्दलच्या क्लिपा व्हायरल करू नये. आपल्याला हे आम्ही सांगायचं का? आपण धर्मनिष्ठ माणसं आहेत. उद्या जर एखाद्याने सांगितलं तुकाराम महाराजांचा खून झाला, आपण ती क्लिप डिलीट करायला नको? तुकाराम महाराज आपला बाप आहे, आपल्या दावला डिलीट फॉरवर्ड करायची. आपल्या धर्माचं आपल्याला काही नाहीच. आमच्या धर्मात फक्त पैसा पाहिजे. माई लाल करा, आम्हाला धर्मच नाही राहिला. आम्हाला उद्या एखाद्याने क्लिप टाकली, इंदुरीकर सगळ्यात हलकट महाराज आहे, आपलीच मंडळी फॉरवर्ड करणार. खरंय. धर्माबद्दल, गाथ्याबद्दल, चरित्राबद्दल संपर्क डिलीट करावं. काय मत आहे तुमचं? उद्या एखाद्या संभाजी महाराजांबद्दल एखाद्या अश्लील वाक्य टाकलं, डिलीट करून टाका. शिवाजी महाराजांबद्दल टाकलं, अहिल्याबाई होळकर बद्दल टाकलं, डिलीट करून टाका. जरा मोबाईल वापरणारे भानावर ठेवा. आणि या व्हायरल क्लिपमुळे चांगल्या लोकांची बदनामी केली आहे कॅमेरेवाल्यांनी. काय मत आहे तुमचं? हे युट्यूब बीट्यूब वाले एकदम भंगार. मला तर लई तकलीफ करेल त्यांनी. नाही तकलीफ. टिकटॉकला खैंदुरी करत आणून बस. टिकटॉक युट्यूब पार त्याची मागून पडून ठोकली त्याने. पण जाऊ द्या महाराज, काही का असावं, पण निदान पाहत्यात तरी. फक्त एक वाक्य वापरा इंदुरीकरचं, मी मरल ना, म्हणजे मरणार नाही पाठवून त्याच्याशी, पण तुम्हाला आपली आठवण येणार. यावर तुमचं काय मत आहे? तुम्हाला मी जाऊ द्या, मी उद्या का मरण, आता काय माझं राहिलं नाही. मी उद्या जरी मेलो ना, तुम्हाला आपलीच आठवण येणार. ध्यानात. पण आपलं बोलणं कालही सत्य, आजही सत्य. थोडा धर्म टिकवा. क्लिपा टाकीत नका जाऊ, अश्लील क्लिपा टाकू नये. काय मत आहे तुमचं? आता आमच्या माऊली सोहळ्याचे, तुकोबरायचे, गाथ्याचे 40-50 लाख लोक जाणार. कुठेतरी संप्रदायाबद्दल काही टाकीत नका जाऊ, कुठेतरी शिवाजी महाराजांबद्दल टाकीत नका जाऊ. आणि दुसऱ्याला भांडवल होईल असा धर्म पडू नका. पुढे राहता आपण ध्यानात ठेवा. कुणाशी दुश्मनी करा, भावाशी दुश्मनी करू नका. हित होतं आपण. तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं तर मित्र तुम्हाला केळं सफरचंद घेऊन येतील, पण 200 रुपयाची नोट घेऊन येणारा भाऊ आहे हे विसरू नका. आणि तिसरं वाक्य सांगतो, राजकारणी लोकांनी इथं ऐका, पुढारी बिडारी, तुम्ही राजकारण किती करा, तुमचा पिंड येतो. तुम्ही आम्ही सांगितलं सोडू शकत नाही, आणि तुम्ही काय फुकाट करीत नाही. किती करा, पण 6 वाजता मतदान संपलं तर 6:30ला सगळे लोक एकत्र बसून चहा पिले पाहिजे. ती दुश्मनी जागेवर मिटून गेली पाहिजे. गावांमध्ये लावून धरू नका. ते दिल्ली मुंबईचं ठीक आहे, गावात नका लावून धरू. गावातलं राजकारण इतक्या खालच्या थरावर गेलंय सध्या, तो दुसऱ्या पार्टीचा आहे म्हणून त्याच्या पुरीचं लग्न मोडायचं. इथवर लोक गेलेत का नाही बोला? ते तिथं सोडून द्या, ते तिथं जागेवर सोडून द्या. 6 वाजता मतदान संपलं, 6:30ला हॉटेल पुढे एकत्र बसा, एकमेकाच्या हातात हात घ्या, गप्पा आणा, एक जण चहा पाजा, मोकळ्या मनाने घरी जा, परत तो विषय काढू नका. सण राजकारण करायलाच पाहिजे. आपण काय फुकट करीत नाही, आपले दिवस निघतात, प्रॉफिट आहे आपल्याला. फुकट करायला कोणी मोकळं नाही. आणि दिल्ली मुंबईच्या पुढाऱ्यांच्या नाद लागू नका. ते बिचारी विद्वान आहे, त्याशी यारपट नाही. ते 15 दिवस एकमेकाला माईकवर काही बोलू द्या, पण संध्याकाळी एकाच कोंबडी उपदतात, त्याशी बावळत नाही. आहे का त्यांची कधी गच्ची धराधरी झाली का? ते किती हुशार आहेत. एकमेकाला माईकवर काही बोलू द्या, काही असू द्या, संध्याकाळी एकत्र बसणार, गप्पा बिप्पा हाणणार. झाला आता उद्या परवा शपथविधी झाला का सगळे जण शाल हार घेऊन वा 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 पडला तो हे आपलाच होता, आणि आला तो तर. आणि आपलं येड गावातली पुढारी, गावाखरी पुढारी लई भंगार. गाव गेलो असतो मी लग्नाला त्याच्या पोरीच्या, बरं का, पण तो आपल्या पार्टीचा नाही. तू नाही गेला तरी त्याच्या पोरीला पोर होणार. तुला काय मत? एक गावाखरी पुढारी लई भंगार.
फार खालचे विचार आहे त्यांचे. काय मत आहे? लग्न मोडेपर्यंत विचार आहे, हे सोडून द्यायचं. अजून 5-6 निवडणुका जर झाल्या ना महाराज, तर गावात स्मशानभूम्या सुद्धा पक्ष वाईज काढावं लागतील. राष्ट्रवादीची खाल्ल्या आळीला, काँग्रेसची मधल्या आळीला, भाजपची वरच्या आळीला, म्हणजे कशातच नाही टाका वाड्याला. मग काय करतो? महाराज तुम्ही हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. गावातल्या सगळ्या गोष्टी सध्या टोळ्यांवर चालून पार्टीवर चालू आहे. काय मध्ये लग्न कशावर आहेत? लग्न कशावर आहेत? लग्न कशावर आहेत? लग्न कशावर चालू आहे? पार्टीवर. साखरपुडा, ग्रामपंचायत, लग्नाची बैठक, मसोबाची यात्रा, सप्ताह. किती भारी महाराजांना पडलेली पार्टी ग्रामपंचायतीची येत नाही देवाला. सोडून दिला आपण विषय. आपल्या बजेट मध्ये बसत नाही. त्याचं गहू वाळून देईन भाऊ, आपण गाडी जाऊन नाही देणार. माझ्या वावरातून त्यानं गाडी नेली ना, मी माझ्या बापाचाच नाही. तर लोकांना काय माहिती तू कोणचा आहे? हे जागेवर सोडून द्या. त्याच्यामुळे गावांची प्रगती खुटली. काय मत आहे तुझं? एखाद्यानं सरकारी दवाखाना मंजूर करून आणला, उठलं एक पुढं बांधी त्या पाहतो बा का ती जागा माझ्या चुलत्याची आहे. चुलता मिळाला तर यालाच मारलाय चुलता. पण ती जागा ती जागा बांधायचं कॅन्सल खाल्ली. ती आपल्या प्रियशीची आहे, बांधून दाखव तिथं. परत गेला दवाखाना, निधी सगळं. गावांमधल्या प्रगतीला खेळ कशाला बसली? कुणाही करा पण रस्ता करा, कुणाही करा पण शाळा चांगल्या करा, कुणाही करा पण गाव आदर्श करा. कुणाही करा त्याशी आम्हाला काय घेणं, पण गाव आदर्श करा. आणि गावांच्या बाबतीत राजकारण करू नका. काय मत आहे तुमचं? पटलं तर हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. मला काय कीर्तन संपली, मोजून घेतलं, निघलं. माझं तुमच्याशी काही खुटलं नाही. पण चांगलं सांगणार. बरं याच्या हातोट आहे का मला सांगा? मी बोललो हा विनोद आहे का? हे गावांमध्ये व्हायलाच लबाड जनता झाली, काय नाही राहिलं. हा पंगातला दुसरा मुद्दा संपला. चिंता विंता नाही काय, ते देव ठरील उगाच. हे काय आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. आता याच्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचा विचार तुम्ही घरी गेले होता. त्या बाबळीपासून या बाबळी पोच आकडून मरू नका. हो, दिवस फिरतात. माळकऱ्यांसाठी सांगता, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय, आणि जटायू रामाच्या मांडीवर मेलाय. पुढचं सांग का? रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय, आणि रामाची बायको पळवणारा त्याच्याजवळ मेलाय. रावण मारायला कुठं होता? रामाजवळ. आणि दशरथ बायकोच्या मांडीवर. दिवस फिरत यात. कमेंट कमी करा. मोटरसायकल चालत तर कुत्र्याला लाथ आणते. उताटील त्याचा बाप पिसाळलेला होता, कुत्र्याला लाथ आणते. कुत्रे म्हणतो अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. काय धरली? उताटल्यावाणी करू नका. भारताचा सम्राट होता धृतराष्ट्र. 100 पोर होती त्याला. त्याचे दिवस फिरले. आपल्यावर पिकअप घेणारे नीट आहे का? जरा येडेवाणी करू नका. भाऊ 5च वर्ष सरपंच आहे तू. ज्याची त्याची संडास त्याला देऊन टाक. तिथं खिडक्या इकून मोकळा झाला, आणि म्हातारपणी झाला याला. आला देवळा तर आरतीला अरे मग परसाद इकून घेतो आणि खातो कोणी? गमेंट कमी करा. गमेंट कमी करा. काही माणसांना इतके पगार होते सरकारनं दिले, पण यांनी कधी दान धर्म केला नाही, कधी काही नाही. टॉमी घेऊन हिंडायचं 5 वाजता. टॉमी हातात धरायचं.
आणि दरवाजा लावून जेवायचं. देवानं बदलाच घेतला त्यानं. जेवाय बसला आणि चमक निघली. 2 लाख, 2.5 लाख, मागचं लाख 9 लाख. आणि हे खाती नाही, यांना देव खाऊन देत नाही. नसते टाकली का पाहत्या. खाय ना साखर, डायबिटीस, वांग, मुळव्या. आणि मरती नाही, मरती नाही, नुसते उताने पडेल खाता. सगळे पाहुणे भेटून गेले, अवलाद आहेच. नुसतं पाहतो पाहुण्यांकडून. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू. आता गायक वादक जनमंडपाली माईक सिस्टीममध्ये सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कीर्तनाला सुरुवात. जरा महाराज मंडळी, गायक वादक मंडळी जरा नीट ऐका. कीर्तनकार विंतकरकार कोणी असले तर प्रश्नाची उत्तरं पटापटा त्याचा. माणसानं मराव किंवा नाही हा म्हणा नाही म्हणा. आता तुम्ही नाही म्हणले तरी मारणार, नाही म्हणले तरी मारणार. त्या प्रश्नात काही दम नाही. पुरावा आहे का हो? 2रा अध्याय. उपजे ते नासे, नाचले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र दिसे परवेले वेगळा. फायनल, फायनल. पुन्हा वळवळ नाही करायचं बरं का. फायनल म्हणजे मारावंच लागेल. 2रं वाक्य, कधी मारावं ऐका महाराज मंडळी. आता गायक वादक दिंड्या बिंड्या काढणारे, 1.5 तास दिवस जोडणारे. हा, आता मरण्याच्या हाटी बिटी जरा लिहूनच घ्या. मी आता मरून दाखवतो तुम्हाला. कधी मरावं मरून दाखवतो, स्वर्गात नेऊन घालतो, खाली आणून सोडून देतो, मग पहिल्या कडव्यात घालितो. हा, मरावंच लागेल, याच्यात तर काही शंका नाही. 2रं वाक्य, कधी मारावं नीट ऐका. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. नीट ऐका बरं का. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. शुक्ल पक्ष असावं, उत्तर आयन असावं, मरताना इंद्रिय टवटवीत असावा, शरीराचं तापमान समान असावं आणि माणसाचा जठर अग्नी प्रदीप्त असावा. या 6 अटीत माणूस मेलेला असावा. बोगसगिरी चालत नाही. परत नीट ऐका. 1 माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. 2 शुक्ल पक्ष असावं. 3 उत्तरायण असावं. आता सध्या उत्तरायण आहे 21 जून पर्यंत. आता मरणाऱ्यांची संख्या कमी. या 2-3 महिन्यात मरत नाही माणसं. पावसाळा सुरू झाला सपाटा उठतो. ज्येष्ठ, आषाढ, नाही दिवाळी खाऊन घ्यायची. ऐका जरा लिहूनच घ्या पटापटा. 1 माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं, मरताना इंद्रिय टवटवीत असावा, शरीराचं तापमान समान असावं आणि माणसाचा जठर अग्नी प्रदीप्त असावा. मग तुम्ही म्हणाल याच्यात माळकरी नीट मरतील का? डोक्यातून काढून टाका. माळकरी सुद्धा मरायच्या टायमाला येड्यावानी करू शकतो. काही माणसं मरेपर्यंत माळ ठेवतात, मरायच्या टायमाला असं करतात. घरच्याला सफरचंद नाही, अंड. आता महिला मंडळ मी तुम्हाला प्रश्न विचारतो. तुमची सासू 20 वर्षे दिल्लीत तुळशीवाली होती आणि मरायच्या टायमाला तिनं अंड मागितलं, देवा किंवा नाही? आता एक जण ना एक सून काय म्हणाल माहिती का? त्या मनानं गण टिकावली, देऊन टाका. एक म्हणून मग म्हातारी ती का वासण्यात होते का होईन कोंबडी. आणि एक म्हणली म्हातारी तशी नेली ते मरू द्या, तिच्या कानाजवळ हरिपाठ म्हणा पण द्यायचं नाही. अशा 3 अवस्था. उद्या तुम्ही म्हणाला आम्ही आता हे रात्रंदिवस बोंबलं थिंडतोय आम्ही, मरायच्या टायमाला आमच्या डोक्यात भजन येईलच असं नाही. त्याला ह्या 6 अटीत मेला तरच जन्ममृत्यूचा फेरा चुकतो. तुम्हाला जर वाचायच्या असल्या तर अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 त्याच्यावरच्या ह्या व्हाव्या. मग आता एकानं मला कीर्तनात उभं राहून शंका घेतली. म्हणलं महाराज हे तुम्ही जर म्हणता मरण्याच्या 6 अटी आहेत, मग हे मधीच जे मरतात यांचं काय? आता हे ऍक्सिडेंट होणं, गाडी खाली जाणं, फाशी घेणं, औषध पिणं, इळीत उडी टाकणं, प्रियशीचा दणका बसला म्हणून मरणं, प्रियकरण आणि प्रियतीनं संगत इळीत उडी टाकणं, हा तुमच्या लफड्याचा परिणाम आहे. याच्यावर देवाशी काही संबंध नाही. हा, हे तुमचे कर्म आहे. तुम्हाला माहिती आहे ना, आपण चोरून लाईट घ्यायले मग खोक्यात बॉट काल घालायचं. आपल्याला माहिती आहे ना चांगलं नदी खोले, आपल्याला पोहता येत नाही मग काल तिथवर जायचं.
मोटरसायकलवर चाललाय चांगला, पुढे ट्रक उभी आहे, दिसत नाही का, बंद पडेल गाडी, खाली गेला डायरेक्ट पुढे निघाला. मी आला आणि मग म्हणले नशिबाचा भाऊ, तुम्ही कर्मानं मारता. वाक्य लिहून ठेवा, देव कधी कोणाचं वाईट करत नाही, पण कर्माचं फळ भोगल्याशिवाय सोडित नाही. काही माणसं औषध पिऊन मेली नाही, वाचली ते ठणठणीत येते, त्यांना सद्दी नाही, पडसं नाही, आणि काही वासनं मेले नाही. आता मरायचं आठ आहे, आता मरून दाखवतो, ऐका. सगळे हाती धरणं, आपल्याकडे सगळं भांडवल. हा, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, पुन्हा कीर्तनकारांना हे झालं म्हणजे एवढा मुद्दा झाल्यावर मरून दाखवतो मग प्रश्न विचारतो तुम्हाला. शरीर दुबळं होत आहे, झालंय. हा, आणि आता तरुण मृत्यू जास्त आहेत. आता हे तरुण पोरं का मारायला लागले? वळणं राहिले नाही, धाक राहिला नाही, मर्यादा राहिली नाही. 70ची पल्सर आहे, 10चा मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचा पायात बूट आहे, रुपड्या इन्कम नाही. माझं टून गेलं ते बापानं छावणीत जनावर नेऊन घातले ना, हा क्वार्टर येतोय. बायपाय शेतकऱ्या पुढे 2 प्रश्न आहे. महाराज दुष्काळ दुष्काळ नाही, दुष्काळ फक्त दोघांनीच भोगलाय. एक शेतकरी, 2 त्याच्या दारातली गाय, तिसरा कोणाला रोग झालाय? काय दुष्काळ? काय नोकरीवाल्यांना रोग झालाय? काय आम्हाला रोग झालाय? ह्याचा दुष्काळ आलाय आम्हाला, काला पुढे दुष्काळ आहे. उगाच झाकली 1.25 लाखाची. आज 15 दिवस जाऊ द्या महाराज, शेतकऱ्या पुढे 2 संकट आहे लगेच. उद्या जर पाऊस झाला तर 70% शेतकऱ्याकडे बैल नाही. आज साऱ्यामुळे 40ला ऐकलेले बैल 80ला घ्यावं लागतील. पुन्हा बिबिया नाही, पुन्हा बिबिया नाही, आणि लगेच पोरांची ऍडमिशन एकाच महिन्यात. पोराला दप्तर तर घेतलेच पाहिजे, वया तर घेतले पाहिजे. हे उगाच आता बाकीचे लोक शेतकऱ्याचं भांडवल करून घेतात आणि मजा मारून घेतात. कोण शेतकऱ्याचा कळवाळा करतंय? आता हे फक्त झाकली 1.25 लाखाची. आज शेतकरी इतके वाईट दिवस कोणावर आहे मला सांगा ना? कोणावरच नाही. वाहून झाला तो माणूस बिचारा. महाराज 12 गायांमधल्या 2 गाया त्याच्या दारात राहिल्या. काही झालं तर त्याच्या डोळ्यात पाणी येणं साहजिकच आहे ना. त्यानं गाय विकली म्हणजे काय हौसेने विकली काय? माझ्या दारात मला नाही कायचा दुष्काळ काय आलंय महाराज? काही राहिलं नाही. परत नीट वाक्य ऐका. शरीर थकणारच आहे. तरुण पोरं मारायला का लागले? फुकाट मागतले नाही. 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात बूट, वरून आईनं बापानं 100 रुपये द्यायचे पेट्रोलला. हा बापानं 100 दिले, हिनं गप मारावा ना. इथं लय धार्मिक. ही अजून पोराला म्हणली हे राहू दे 100, त्याचं ऐकू नको. त्याचं म्हणजे कोणचं? हा, तो पहिल्यापासून तसाच आहे. त्याला मी 9वी पासून पाहते. आता त्या पोराला 100 फुकाट मिळाल्यामुळे ते हरिपाठ करीन का क्वार्टर पिन ते भंगारच झालं. ते लागलं का आम्हाला? पडलं पुरीच्या प्रेमात. पोरगी भंगार. 3 पोरांनी फाशी गेले, 4थं बी लागलं तिला. येडी आवड लागली. आणि हे तिला 4थं म्हणलं, इश्क ही मेरी जिंदगी आहे. ती म्हणली मी मागच्या ना तिघांना मिशन नाही तुला इश्क राहिलं कुठून? आणि त्या पोरीचा बाप आला इंद्रिकेच्या कीर्तनाला, आणि त्या पोऱ्याचा बापही आला. आणि खरं सांगतो पाया पडून, महाराज म्हणून नाही पण तुमचा मुलगा म्हणून सांगतो, आपलं कीर्तन आहे ना वर्षातून 3 वेळा ऐकावं मला सांगतो. दर 4 महिन्याला 1 डोस. तुम्ही माना नाही तर नका मानू, फरक पडत नाही. हे बघा 10-5 लोक मला नाव ठेवणारच, त्याच्यात काय वाद नाही. 100 लोकांमधली 25 लोक तरी मला नाव ठेवणारच. 10 लोक माझ्या टिंगल्या करणारच, पण 50 जणांना फायदा होणार आहे. 10-5 जण माझी ऍक्शन करणार, टिंगल्या टवाळ्या करणार, माप काढणार, कॉमेंट्स करणार, ते चालूच राहणार. 5 जण 15-20 जण नाव ठेवणार. हे त्याचं काय काय त्याच सांगायचा धंदा आहे. त्याला काय प्रेम कळत आहे म्हणजे असं. या भंगार बोलण्याला किंमत द्यायची नाही. आपल्याला 50 जण टिकवायचे, 50 जण बोंबलं त्या किती. आणि त्या पुरीच्या बापानं इंदुरीकरचं कीर्तन ऐकलं. इंदुरीकरनं पुरींचे बापच लय खासकावले कीर्तनात. त्याच्या डोक्यात टक बसला की आईला खरं आहे. तो घरी गेला आणि त्या पोरीला म्हणला इकडे इकडे. ती म्हणली मा बापाला झालंच काय इकडे. जर त्या पोऱ्याबरोबर दिसली ना तू मिलीस तू. आता कीर्तन ऐकून आलोय मी टेन्शन मध्ये. ती पोरगी गेली त्या पोराला म्हणली मा नाच सोडून दे, मा बाप पिसाळाय. मला तर हानील पण तुला तर भोगशीलच. तो पोऱ्या म्हणला तू माझी नाही ना, कोणाची नाही, तू नाही दबू शकत. ती म्हणली मी कोणची होईल पण तूही होणार आहे असं. तो पोऱ्या गेला त्याच्या आईला सांगाय, त्याचं जागृत देवस्थान. तो आईकडे गेला ना, आईला म्हणला आमचं नवीलाच ठरलं होतं पण आता बाबा झालाय, त्याचा बाप पिसाळलाय. पप्पांना सांग तुला सुनाई होईल.
आणि इज्जतही राहील. बरं हिला पोराचं पटतं, पोराचं पटतं, पोरीचं पटतं, फक्त बायको गेली नवऱ्याला सांगायला आपलं पोर कामाला लागलं, असं असं झालं. त्यानं इंद्रिकडचं कीर्तन ऐकलं होतं, तो टेन्शन मध्येच होता. ही गेली त्याच्यापाशी भुकली बरीच टाईम, तो काय बोलला नाही. त्यानं अशी बाई मागं केली, 4-5 ठेवून दिल्या बायकोच्या. तिला ती चक्कर झाली, ती म्हणली हा पिसाळला कसा एवढा. त्यानं मला 40 वर्षात हाणलं नव्हतं, एवढं हाणलं. आणि त्या पोऱ्यानं ओळखलं आपली आई रिपीट केली, म्हणलं आपला कार्यक्रम होणार. ते पोरे गेला आणि मित्रांना म्हणला टेन्शन, मित्र म्हणले रिलॅक्स. आणि क्वार्टर पेलो माणसं रिलॅक्स काय होते माहिती का मला? पोपट्यानं केली वाघाशी दुसती, पोपट्यानं केली वाघाशी दुसती, वाघानं केली डुकराशी दुसती. ते पोपट मेलं, वाघही मेला आणि डुकरही मेलं. आणि त्या जागेवर एक झाड उगलं मोहाचं, आणि दारू पाडी त्या मोहाची. म्हणून दारुड्या पोपट्यावानी बोलतो, वाघावानी डरकाळ्या फोडीतो, डुकरावानी लोळतो. त्या पोऱ्यानं काय केलं महाराज, त्या पोऱ्यानं घेतलं औषध, पण ते प्यालं नाही, हुशार होतं. ती वटाला लावलं आणि गेलं आई पुढं. आईनं लगेच केस कुणीकडे पदर कुणीकडे गेली. नवऱ्याला सांगायला झालं का समाधान, बसा टाळ कुती ते घेतलं ना पोरानं औषध, आता काय कराल. पण नवऱ्याजवळ नाही गेली, पहिला फटका निभार बसला. याचा पावर कमी झाला का नाही, अजून हाणायचा. लांब उभे राहिले, तो पाहतच राहिला तिच्याकडे. तो तिला म्हणला मेलं नाही ना, बोंबलू नको तू, मेलं नाही ना अजून, होईल परत. पण तू जर भुकली ना, तू मेलीच. तू म्हणली आता काय करावं या बाबाला. आणि त्या पोऱ्यानं ओळखलं आपल्या बापाला औषधही लागू पडा ना. तो पोऱ्या गेला बापासमोर, बापानं घातला खोलीत, 5-6 कानफटी ठेवून दिल्या, फळा मुतलं ते खाली. ते बापाला म्हणायचं पप्पा मी पेलोच नाही हो, फक्त वाटाला चोळले तुम्ही, हाणायचं कमी करा, मी पेलोच नाही. गपची बास. गेले डॉक्टरकडं, डॉक्टरनं 90 मारली होती. डॉक्टरनं घातलं त्याला आतल्या खोलीत, काढला कमराचा बेल्ट, 5-6 ठेवून दिले बेल्ट, पटकन भरलं ते मागून. ते डॉक्टरला म्हणला मी पेलोच नाही हो. डॉक्टर म्हणले का बास, पेशंट धुतल्याशिवाय अंदाज येत नाही. तो म्हणला मी पेलोच नाही. गपची बास, आता शिकतो तुला वरून धुतलंय, आता आतून धुवायचंय. झोप रे पालथा झोप. आता म्हणलं मी झोप पालथा, पालथा झोप. अंडरे नळी घातली ना मागून नळी, खाटा सगळं उडी आणायचं. ते आहो मी पेलोच नाही. गपची बस, आतला रिपोर्ट आल्याशिवाय सुटका नाही. तुमच्यापैकी कोणी औषध घ्यायला असेल तर त्याला विचारा ना कसं काय. त्याला फक्त म्हणायचं ना औषध घेतो का, शेण खावा पण औषध. शरीर थकलं इथं आलतो आपण, अजून मरायचंय आता. आता मरून दाखवतो ऐका. दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं, इंद्रिय. महाराज हुसेन इथुडायच्या तुकोबरा येतो तुकार म्हणजे काय त्या चरणात सगळ्यांच्या भाटांतरातला धन्यता व्यक्त करणारा भांगा बेटा. तुकार म्हणजे काय त्या चरणाचा अभंगाला सुरुवात करण्यावरी 2-3 मुद्दे आहेत. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबरायांचे कडवे 4 आहे. या अभंगाला सुरुवात करण्यावरी पहिला मुद्दा आहे. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबरायांचे कडवे 4 आहेत. तुकोबरायांच्या गाठ्यात नाथ, वासुदेव, पांगुळ, जोगी, एकाखडी, सालमारव, निर्याणकाल, गवळणी, पाईक, व्याभिचारी अभंग, हिंदुस्थानी अभंग, मायरची मात, ख्याल, आरती संग्रह, काला आणि गवळणी एवढी 4092 अभंगाचा गाथा आहे. अख्खा गाथा असा आहे. नाथ हे प्रकरण आहे, वासुदेव प्रकरण आहे, गोपाळ्या प्रकरण आहे, गवळण प्रकरण आहे, काला प्रकरण आहे, निर्याणकाल प्रकरण आहे. त्यात काही अभंग विनंती पर आहेत, काही अभंग विनवणी पर आहेत, काही अभंग संत पर आहेत, काही अभंग मागणी पर आहेत, काही अभंग उपदेश पर आहे. पण आजचा अभंग धन्यता व्यक्त करणार आहे. विठाल विठाल. अभंग तुकाराम महाराज तुकारामांच्या गाथेतील त्या चरणाचा आणि धन्यता व्यक्त करणार आहे. पहिला मुद्दा, कीर्तनातला धन्य शब्द पाहायचा पुढे जायचं. विहिरीला पाणी लागणं धन्य नाही, नोकरी लागणं धन्य नाही, बायको मिळणं धन्य नाही,
बाळ होणं धन्य नाही, निवडून येणं अजिबात धन्य नाही, अजिबात धन्य नाही. मग या जगात धन्य काय? पहिला शब्द नर शरीर मिळतच नाही, मिळालं हे धन्य आहे. मिळतच नाही, मिळालं हे धन्य. विहिरीला पाणी लागलं, खोदल्यावर लागणार. नवीन काय? खोदलं म्हणलं पाणी लागणार. बाळ होणं, बायको केली म्हणलं होणार. थोडं मागे पुढे होईल पण होईल होणार. गडी आहे म्हणलं बायको मिळणार. शिकलाय म्हणलं नोकरी लागणार. नाविन्य नाही त्याच्यात काही. गाडी घेणं, बंगला बांधणं हे गोष्टी नाविन्य नाही, त्या घडणारच आहे. पण नर शरीर मिळतच नाही, मिळालंय धन्य आहे. कारण जगात 4 गोष्टी मिळत नाहीत. एक, आयुष्यातला वाया गेलेला क्षण मिळत नाही. मोबाईल मध्ये डोकं न घालू रे. ते मोबाईलमध्ये डोके घालणारे काही VIP नाहीत. वर आम्ही जीव काढायचा आणि हलकटानी घरी येडे बाबडी खाली जाऊन मूल थायचन चालू द्यायची. एकट्याचीच गेम. पागल लोक करून टाकली या मोबाईलनं. पागल पेजात राहिलं नाही. काही लोक गडी राहिले नाही. बरेचशे पोरांची रेंज गेली पण मोबाईल चालू. बरं कोणी मोबाईल वापरायचा? अंडरपॅन्ट नाही आतली पण मोबाईल 9,000 मोबाईल. आतली चड्डीच नाही. चैन उघडी नातू नाही मोकळा. काही रेंज मध्ये, काही रेंज मध्ये बिकार नाद लागलाय पडून तो बेजा खराब. बघला तू उशिरा 9,000चा हँडशिक खाजी टेंडरिंग वाजली. माणसं काय सांगतात, कीर्तन कशाला म्हणतात काही नाही. कुठे बसलं का आपलं ते खराब आणि हास भंगार वाक्य ऐकत बसायचं. अर्धाले चित्र पाहत बसायचं. डोळे गेले काहींचे. बायका मिळालं, रेंज गेली तर व्हायरस आला. व्हायरस बिकार अवलाद जगायचं आपलं. एक तर लय गेला मोबाईल आला. मग चैन तर खोलावं का नाही? सिटीवाले झालं तो ना रेंज लांबली. काय आपलं कीर्तन नीट बसा. आपल्या कीर्तनाला बसल्यावर खरमरीत बसावं लागतं. दरिद्रवाणी ते आपल्याकडे चालत नाही. ते आपलं कीर्तन जसं जीव काढून असतं तसं ऐकणाऱ्याने मन घालून ऐकावं. चला थोडं बारीक ऐका. ते मध्ये काही नाही करायचं. आपण जरा सुरुवातीला विक्षेप न करू. नर शरीर मिळत नाही, मिळालंय धन्य आहे. जगात 4 गोष्टी मिळत नाहीत. एक, आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही. 29 तारीख महिन्यानं, 29/5 वर्षानं, 29/5/2019 कधी जाणार नाही. गेला आयुष्यातला एक दिवस आजचा बोगस. काय केलं आपण? 2-3 लग्न खाले फक्त सकाळपासून. गेलं आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही. शरीराचे इंद्रिय पुन्हा नाही. केस पिकली ना पिकली दररोज काळी कर, पहिली नाही. दात पडले ना पडले सोन्याचे बसव. नॅचरल थिंग नॉट अ चॅलेंज इन द वर्ल्ड. देवाने निर्माण केलेल्या गोष्टीवर माणसानं अतिक्रमण करायचं नाही. वसंत ऋतू आलाय म्हणजे आंब्याला बर येणार. पुरावा 13वा अध्याय. वसंताचे रिझवणे, झाडाचे सांजेपणे. वसंत ऋतू आलाय म्हणजे आंब्याला बर येणार. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तर मोर त्याने कधी पाहू शकत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. तुम्ही किती श्रीमंत असा, आई बापाच्या सेवेशिवाय मोठे होऊ शकत नाही. होऊ शकत नाही. गडी देखणार नाही पण गडी नाही. गडी देखणार नाही. कोण नाही वाटते त्याचा खिस घ्यावा पण गडी नाही ना. काय उपयोग? मग ऐका यादी ऐका. साबरीचं वन लावून फायदा नाही. नीट ऐका यादी. साबरीचं वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही. उसला आलेला तुरा फायद्याचा नाही. शिळीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही. ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही. पुन्हा ऐका 4 वाक्य. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही. लहान पोराचं मन कधी स्थिर नाही. आणि चोरीच्या धनकोणाला लखलाभ नाही. 18वा अध्याय. वाऱ्याचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धान. पुन्हा पुन्हा ऐका 4 वाक्य. पुन्हा 4 वाक्य ऐका. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मासा किती पाहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. पापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. पुरावा 13वा अध्याय. मुंगी मेरू न ओलांडवे आणि मस्का सिंधू न तरवे. मुंगी कधी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही. नर शरीर मिळत नाही, मिळालं धन्य. पुढचा 4 गोष्टी मिळत नाहीत. एक, आयुष्यातला वाया गेलेलं क्षण पुन्हा नाही. 2, शरीराचे इंद्रिय पुन्हा नाही. 3, दूध पाजणारी आई पुन्हा नाही. आणि 4, ईश्वरासारखा बाप पुन्हा नाही. बापांवर कादंबऱ्या करू नका. महाराज मंडळी नीट ऐका. कीर्तनकार मंडळी 80% कीर्तनकारांनी आई बापाला लावून धरल्यात. रोज उठून तीच आई आणि तोच बाप. 1.5 तास 2 तासाच्या कीर्तनात 1 तास आई बापच.
सांगू नका आई बापाच्या माहिती लोकांना. आयांवर कादंबऱ्या करू नका, आयांवर चित्रपट करू नका, आयांवर व्याख्यानं करू नका, आयांवर कविता करू नका, आयांवर भाषणं करू नका. आई बापा हसत ठेवायला शिका. कादंबऱ्या नका करू. 10व्याच्या प्रवचनाला तीच आईन तोच बाप रोज पाठ झालंय लोकांच्या. आईबापांवर कादंबऱ्या करू नका. एखाद्या नटीनं चित्रपटात आईची भूमिका चांगली केली म्हणजे ती आई आहे असं नाही. ती शूटिंग संपल्यावर काही करू शकते. नटी आहे ती. नटीनं आई होत नाही. नाही 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 नाही, नटी आई होणार नाही. नटी आई नाही होणार. आईवर कादंबरी काढू नका. एक शब्द सांगून देतो, ध्यानात ठेवा. ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस. आयांवर भाषणं करू नका. आई बापा सांभाळायला शिका. कुत्र्याला बिस्किट आहेत काय, नालायकांच्या बापांना भाकरी नाहीत. काहींचे कुत्रे गाडीत हिंडतात कुत्र्या बरोबर. काहींच्या बायका सासऱ्याशी बोलत नाही, टॉमीशी बोलते. दरिद्री. आणि तिचा नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असलो पप्याच्या आईचा फुल टाइमपास होतो. काय करतो यांना ये पाठ नाही अर्थ लोकांनी पुराने नाश केला शब्दांनी. आणि काय उभे गेले, कडक कपडे घातले म्हणजे लोक काय सुधारले का? अरे लोक किती सुधरू द्या, अजून लोक तोंडानच खात्यात. खायची जागा बदला, लय पंडित आहे तुम्ही. तर किती पुढे जा, ज्ञानेश्वरीच्या गाथ्याच्या बाहेर पुढे जाऊ शकत नाही तुम्ही. किती पुढे जा, नर्सरी मिळत नाही, मिळाला धंड्या. वारकरी पुढचा ऐका, आई मिळत नाही, वडील मिळत नाही, आणि त्यातल्या त्यात वारकरी झालो धंड्या. कोणी बाप माळ कोणी घालील काय? बापाच पेंड आहे. कोणी उठायचं पखवाद वाजायचा, कोणी उठायचं कीर्तन करायचं, कोणी उठायचं रामायण सांगायचं. काय तर आहे. 4 महिने कुठे गेला का तिकडे वृंदावनला लागला कथा सांगा. ज्या गावात कथा थोडी त्याच गावातून रुक्मिणी नेली ती आहे की त्याला. स्वयंवर नाही झालं पण सत्य कथा झाली. का असं काय आलं? बाप रामायण सांगतो, पोऱ्या दुसऱ्याच गावातून सीता घेऊन येतो. राम राहिला घरी, दशरथ गेला वनवासाला. तो झाला चोपदार आणि आला आमच्या वोकांडी. का असं काय आलं? कोणी उठायचं पखवाद वाजवायचा, कोणी उठायचं कीर्तन करायचं. बापाची पेंड आहे का ते? त्याला अनेक जन्माची पुण्याई लागते तर जमेल. काही लोक 6-6 वर्ष आळंदीत राहिली, फक्त धोतरच न्यासा शिकली. बहुत धन्य वारकरी झालं धन्य. कोणी उठायला माळ घालेल, कोणी पाखवाद्यातच यायला निघलं. कुणं शिकत तुझं? कोणी उठायचं महापौरला पाखवा शिकवा, कोणी उठायचं महापौरला कीर्तन शिकवा. कीर्तन करायचीच कथा कथा कोटरी पेतात. कोणी उठायचं महापौरला भजन शिकवा. 80% भजनांची पोरं खालाशील. तसं नाही येते. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं, पण पोसत लई. तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हणून बोलला? महाराज असं का म्हणून बोलला? अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38. आपल्याकडे नंबर सकट वळ लिहून घ्यायच्या रातभर. अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38. मुडा हुनी बीच काढले, निर्वाळी भूमी पेरले, ते सांडवी खुरी गेले ते काही. असं चालत नाही. या जगात एकच माणूस आहे जे बापाला जमलं ते पोराला जमतो, पुढारी.
बाकी सगळे वारले. पुढारीच बाप दमला का पोऱ्या उठला, पोऱ्या दमला का येई उठला, येई उठला का येईन उठला. बाकीचे वारले सगळे. पूर्वी मास्तरचं बोर येडेस मास्तर व्हायचं, आता मास्तरचं बोर पंप लुटीते. काय असं काय? नाही नाही नाही, तसं नाही, कोणी उठायचं नाही. तुम्ही माना नाही तर नका मानू महाराज. अनेक जन्माचे पुण्य असल्याशिवाय हे घडू शकत नाही. काय मदत? 4 वाक्य सांगतो महाराज मंडळीसाठी. गायक वादक कोणी जर महाराज मंडळी बिंडळी कीर्तनकार बिर्तनकार रामायणकार कोणी असलं तर. यदा कदाचित कासवाला केस येऊ शकतात, यदा कदाचित कासवाला केस येऊ शकतात, सशाला शिंग येऊ शकतात, वांजेला बाळ होऊ शकतं, मुर्गजळाने ताण भागू शकते, बर्फाला आग लागू शकते, आकाशाला फळं येऊ शकतात, पण पुण्याशिवाय परमार्थ घडू शकत नाही. पटलं तर हा म्हणा. परत ऐका नीट. सशाला शिंग येतील कलियुगे, कासवाला केस येतील, वांजेला बाळ होईल, बर्फाला आग लागेल, मुर्गजळाने ताण भागेल, आकाशाला फळं येतील, पण मागच्या जन्माची पुण्य असल्याशिवाय तुम्ही परमार्थ करू शकत नाही. पुरावा 18वा अध्याय. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे दया तेथे धर्म, संत तेथे ज्ञान, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी तेथे आत्मदर्शन, सुमने तेथे वनेन, भाग्य तेथे उल्हास. हे घडू शकत नाही, घडणारच नाही. नर्सरी मिळत नाही, मिळाला धन्य. त्यातल्या त्यात वारकरी झालो धन्य, आणि संत भेटले अनंत जन्मी. खेळ केला सगळा. बंद झालं ते. ते बॉक्स बंद येते. नेमकं इको द्यायला लागलं की ते कोणी हात का आलं देतो इको. ते तिकडे बघ बाग चालू कर. हा माईक चालू कर ना. पहिलं चांगलं चाललं होतं ते बोट नका घालू बरं तुम्ही. ते रिकामे खोडीचे असतात. विठाल 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 कमी करा. ते हमिंग म्हणत माईक जवळ आले त्याला ते बेस बीस सगळं बंद करून टाकायचं. फक्त म्हणायला इको द्यायचा. त्याच्या हन 2 फटके तो पाखवात कमी झाला. विठाल 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 आता विक्षेप न करते. जाणकार ऐकणारचा मूड खराब होतो. मजा राहत नाही. नर शरीर मिळत नाही मिळालं तर त्यामध्ये शिट्ट्यात बाळ परत हे करते. हमिंग का फमिंग काय म्हणलं त्याला. नर शरीर मिळत नाही मिळालं धन्य. वारकरी झालो धन्य. नुसतं वारकरी झालो म्हणून धन्य. वारकरी झालो धन्य. नुसतं धन्य झालो नाही. मला संत भेटले तेही धन्य. नुसते संत भेटले धन्य नाही. ज्या काळाला भेटले तर काळाही धन्य. धन्य काळ संत भेटे पायी मिठी पडिले हो. पायी मिठी पडिले पायी मिठी पडिले तो. धन्य काळ
संत भेटले तो काळही धन्य. एवढंच नाही माझ्या मुखात भजन आलं. धन्य मी मानीन आपुनी संगीत, धन्य मी मानीन आपुनी संगीत, धन्य मी मानीन आपुले संगीत, धन्य मी मानीन आपुले संगीत, धन्य मी मानीन आपुनी संगीत, धन्य मी मानीन. खोदाचे माईक बंद झाले. धन्य मी मानीन आपुले संगीत, धन्य मी मानीन आपुले संगीत. मोकळा झाला पाहिजे. तरी तिसरं आहे सकाळ बसून. आता हे तिसरं कीर्तन आहे. अजून जवळ असतं तर चौथं धरलंच असतं. 3 मोकळे करतो मी. काही सीजन मधला बुवा नाही मला. नाही कोणताही महिना 80च्या खाली नाही. कसाही महिन्याने गो 85, 90, 85, 90, 80 तर कवाय आहे. मागचा महिना 93चा काढला. हा महिना 90चा आहे. मार्च तर 96चा काढला होता. 96. एप्रिल 93. हा 90चा आहे. पुढचा हाफ सीझनचा आहे तरी 72चा आहे. 6वा महिना वारीचा काळ आहे तरी 72. 3 तास मोकळे करतो रोज. आणि ही कीर्तन थोडीशी सत्य आहे पण ती काळाची. थोडं कानाला वाईट आहे पण फिट आहे. ते लोकांना सवय कशी झाली. चोपडं या 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 बसा बुवा कांडी आमच्या. लोकांना शाळपट ऐकायची सवय लागली. शाळपट. सज्जन हो भाविक हो भाविक आहे. अरे हे 9,000चा बोकड बसवाला कापी त्यातून फक्त खुरवा हात्यात. अख्ख्या मुंड्याही आणत्यात. आणि देवाला खुरका वाहत्यात ते शिजत नाहीत. ते जर शिजले तर देव वासावाच मिळाला. काय आलंय. न शरीर मिळत नाही मिळाला धन्य. वारकरी झालो धन्य. संत भेटले धन्य. ज्या काळाला भेटले ते काळही धन्य. आणि मुखात भजन आलं ते धन्य. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग धन्यता व्यक्त करणारा आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. धन्य शब्दाचं गट. इथपर्यंत काही शंका नाही. दुसरा मुद्दा कीर्तनातला. कीर्तन सुरू झालंय. दरिद्रवाणी बसायचं नाही. तोंड सोडून मिळून द्यायचं नाही. आपल्या कीर्तनाला खरमरीत बसायचं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडे नाही लय उत्तर येईन हा लय उत्तर येईल. पण भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही. यशला यश पुन्हा नो. बसलेल्या एखादा म्हणला महाराज मला तुमचं वाक्य पटलं नाही. मला आज उत्तर देताना आलं. महिन्यानं देणार पुस्तकं उलटे पालटे करून देणार पण देणार. आणि आपल्या कीर्तनाला बोलत जायचं. यशला यश नोला नो. भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही. भामट्यावानी ऐकायची ती सभा. सभा म्हणजे काय. जुन्यांनी नव्यांना नाव ठेवणे. नव्यांनी जुन्यांना नाव ठेवणे. आणि येडेने 200 रुपये रोजाला ऐकणे. त्याच्यात आहे काय. वाज वाटायला आणि शिजवा नळ्या. खांडा मला रस्सा तुम्हाला हो त्याला. सभा म्हणजे काय. त्यांनी म्हणायचं यांना जमलं नाही. यांनी म्हणायचं त्यांना जमलं नाही. आपण म्हणायचं जमू नाही तर न जमू. चपटी अधिक खांड अधिक जुला बरोबर सभा. त्याच्यात
त्याच्यात काय मोक्ष आहे का मुक्ती आहे का काही हरिपाठ आहे का काय, फक्त एकमेकाची जिरवायची. त्याच्यात काय, आणि आपल्याला नाही काम, आपल्याला देवानं पुरं मोकळं करेल. आपण म्हणतो निर्लज्ज. चला, मी बोलायचं तुम्ही बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. अभंगाला झाली सुरुवात. फक्त खरमरीत बसायचं. काय होतंय महाराज, जे सत्य आहे ते सत्यच आहे. कानाला थोडं वाईट आहे, पण या जगात फक्त कीर्तनच सत्य आहे. यावर तुमचं मत काय? ह्या म्हणा नाही तर नाही म्हणा, आजारी तुम्ही नाही. आपल्या कीर्तनाला बोलत जायचं असतं, बरोबर. बाकी सगळं लबाड. काय खरंय जगात? दोन भाऊ एकमेकाचे दुश्मन आहे, सख्खे एका बापाचे असून. थोरल्याच्या मुलीचं लग्न मला धाकट्याला 1,500 रुपये खर्च आला. घ्यायचं काय आलंय? जमिनीचे बाजार वाढले, बाया हातात कारभार गेले, बाया सत्तेवर गेल्या. भाच्याच्या मागे उभा राहणारा मामा सुद्धा बदलला या 2-3 वर्षात. सक्का मामा राहिला नाही आता, एक नवीन अवलादीचा मामा तयार झालाय सध्या, गुरु मामा. पुढं सापडला काय तिला तो गुरु मामा? दरिद्री नाही, असा कपडे काढून हल्ला पाहिजे गुरु मामा. गुरु मामा काय काय सख्या भावाला चहा पाहिजे, याला फेट्याचा तोरा काढीत. एका वाक्यात महिला मंडळ लिहून ठेवा. भाऊ गरीब आहे असू द्या, त्याचं बनियन मला लय मिळू द्या, दाढी वाढू द्या, फक्त तो नाथे रक्ताचे ते विसरू नका. रक्ताचे नाथे तोडू नका, जरा घमेंट कमी करा. तुम्हाला वाटतं आम्ही बंगल्यात राहायला गेलो, मला सून चांगली मिळाली, शियाई चांगला मिळाला. भाऊ तो भाऊ आहे, पैसा ही सावली आहे, पैसा ही सावली आहे. सूर्य कल्ला की सावली कळते. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतोय. तुमच्याकडे काय? तुला वाटतं माझ्या सोनाला 50,000 पगार आहे, माझ्या पोराला ₹1,00,000 पगार आहे, मी एसी मध्ये राहते, मला काय फाटक्या पायजाम्यातल्या भावाचं करायचं? जिरती 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 येडेवाणी करू नको. सगळीकडून आदळली का दिंडी तुळशीवाली होती. एक दिंडी 9 तुळशी, ते नाही चालत. किती हा विनोद समजू नका. नाथे ते नाथेच. काय मत आहे तुमचं? भाऊ गरीब असू द्या, पण एक वाक्य सांगा माहिती म्हणलं, तुम्हाला भावाच्या अगोदर देवाने जन्माला का निर्माण केलं माहिती का? 2 वर्ष तुम्हाला अगोदर देवाने का जन्माला घातलं माहितीये? भावाला मार्गदर्शन करण्यासाठी. आणि भावाला थोरलं का केलं? बहिणीचा सांभाळ करण्यासाठी. भावाशी दुश्मन्या करू नका. तुमच्यातल्या निम्म्या बाया भावाशी पटत नाही. तुमचं निम्म्या आहे आज कीर्तनातल्या. हा, आणि पुरुष मंडळीला सांगतो, कोणाशी दुश्मनी करा, सख्या भावाशी दुश्मनी करू नका. हे मित्र सगळे तुमच्या मागं पाजितो म्हणून येणार त्यात. बांधायचं बंद करा. हे नालाय की तुमच्या मौतीला सुद्धा येणार नाही. तुम्हाला वाटतं आम्हाला लय माणूस की ना, आम्हाला लय लोक फोन करताना, आम्हाला लय क्रेडिट आहे. गाजरं खात नाही तुम्हाला कोणी, गाजरं. तुम्हाला वाटतं आम्हाला लय लग्नपत्रिका येतात, समाज मला लय मानतो, माया मागं लय लोक मला लय फोन करतात, माझं लय क्रेडिट. वांग विचारित नाही तुला लोक, फक्त पाजायचं बंद कर. हे नालाय की तुझ्या मौतीला सुद्धा येणार नाही. जन हे सुखाते दिला घेतल्याते, जन हे सुखाते दिला घेतल्याते, सुखाते दिला घेतल्याते, जन हे सुखाते दिला घेतल्याते. अंतही काळीते नाही काळी, अंतही काळीते नाही काळी, जन हे सुखाते दिला घेतल्याते. बस काही नाही. भुईमुगाच्या शेंगात दाना आहे, तर त्याचा मुक्काम पोत येते. दाना निघून गेला का त्याचा मुक्काम चुली दे. 3 शब्द सांगा. अरण्याला आग लागली की हरण आपाप पळून जातात. अरण्याला आग लागली की हरण आपाप पळून जातात. फुलातला मकरंद संपला की भुंगा आपाप उडून जातो. आणि खिस्सा रिकामा झाला का जग आपाप दुश्मन होतो. काय जगाला तुमचं घेणं नाही. तुम्हाला वाटतं आम्हाला लय मार्गे दारुडे बिरुडे नीट आहे का? हे बेवडे कीर्तनाला आलेले नीट आहे का? तू काय 15ची प्याला म्हणजे राष्ट्रपती नाही झाला. आणि दारू पिऊ नये हेमताचा मी नाही ना. आम्ही किती सांगितलं तर तुम्हाला त्याच्याला आजा नाही. सरकार दारू कधी बंद करू शकत नाही. आणि आम्ही मरायला लागलो सांगू तुम्ही दारू पिऊ नये हेमताचा मी नाही. पण स्वतःच्या संसारक बघा जरा. बायकोनं हाणेपर्यंत दारू पिताना आलाय को? बायकाने हाणलंय तुम्हाला? अरे शहाणा माणूस सकाळपोत दिसणार नाही. मेलाच पाहिजे तो इथून गेलो. बायकोनं हाणलं तरी जगतो गडी. हलकट क्वालिटीचं.
बायकाने हल्ली तरी दारू पाहिजे. अरे गुजीरवाली पोरं देवाने दिले त्यांच्याकडे जरा बघा. गोऱ्या गोमत्या पुरी देवाने दिल्या जरा बघा. 3 रंगाचे लुगडे नेसते, रात्रीचं कालवून सकाळी गरम करते त्या बायकोकडे जरा बघा. आयुष्याचं वाटुळं झालं, पाहुण्यांमध्ये मान राहिला नाही. मित्र फक्त नालायक मित्र सोडून तुम्हाला कोण मानतं दारुड्याने? सांगा मला, सांगा. दारुड्याला नालायक मित्र सोडून कोण मानतं? कोण तुझ्या आदरानं चौकशी करतो? तुझ्या क्वालिटीचे बघतं सोडून कोण करतं? अरे ते शेजारच्या अरे वस्तू बाजारात घरात मध्ये विकायला आली, रस्ते कॉलनीमध्ये गल्लीमध्ये वस्तू विकायला आली तर तिनं दरवाजा लुटून घेतला. तिच्याकडे पैसे नव्हते. आज 15 दिवसावर शाळा आली, पोरगा ऍडमिशनसाठी रडत आहे. पोरीला बिचारीला कधीच काल बिचारी 12वीला पोरगी पास झाली तर तिला ऍडमिशन घ्यायला पैसे नाही. आणि नालायक हो तुम्ही 20ला 22ला क्वार्टर पिऊन बोंबलं निघाला. दारुड्यांनी कधीही बायको करण्याच्या भानगडीतच पडू नये. अशाला बायका करता नालायक हो. दुसऱ्याच्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं करायचं. तुमच्या पोटी पोरं जन्माला आले त्याला तुम्हाला दारू पिऊ नका कोण म्हणलं? कोण म्हणलं तुम्हाला दारू पिऊ? दारू वाईट आहे हे तुम्हाला सांगितलं कोणी? कोण म्हणलं तुम्हाला दारू पिऊ नका? पण त्या बिचाऱ्या बायकोकडे बघा आणि हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. जर तुम्हाला वाटलं बा मारा दारुड्याला लय वाईट बोला, त्याच्या काय बापाची पितो का आम्ही? तुम्ही माझ्या बापाची नका पिऊ, फक्त तुम्ही बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय भानगड. लोकांना वाटतं आता कॉलेजच्या शिंगरांना जर म्हणून आपण दारू पिऊ नका, ते म्हणते आम्ही इंद्रिकाच्या बापाची पितो का? माझ्या बापाची नका पिऊ, पण तुमचा बाप तुम्हाला खांदेकरी झाला याचं भान ठेवा. आमच्या काय बापाचं जात आहे? 10वी 12वीचे तोंड घेताना नीट आहे का? मिशा फुटल्या नाही नालायक हो तुम्हाला. आणि क्वार्टर पिता तुम्ही. अरे मिसरूड तरी आहे का तुला? शेंबड्या मिसरूड क्वार्टर पितो तू. अरे 1 रुपया कमवायची धानच नाही नालायक आयुष्यात. 1 रुपया 22 वर्षाचे टोणगे झाले, बापाच्या घरात फुकाट खाता. जरा 5,000 रुपये रोज कमावून 2,500 दारू प्या ना. कोण नको म्हणलं तुम्हाला? आमच्या बापाची पेत नाही तुम्ही, आम्हाला काय घेणं? आमचं आहे ते चालूच आहे. चांगलं आमचं काम आहे. पोरांचं म्हणणं आहे बाबा इंदुरीकर दारुड्याला लय बोलतो, त्याच्या काय बापाचं जातं? आम्ही कुठं त्याच्या बापाची पेतो? अरे 70 वर्षाचा बाप पोराचा खांदेकरी झाला, 2-4 वर्षात झाला की नाही? बोला. वाटलं माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका. महाराज उलथो द्या मरू दे तिकडे. महाराज कीर्तन संपलो का मारणं? म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि बाकीच्याने तुमचा मित्र म्हणून ऐका. आयुष्यामध्ये चष्म्याच्या खाजा फुटलेल्या बापाला 24 वर्षाच्या तज्ञ बाण पोरांच्या तोंडात पाणी ओतलं, प्रेताला आग लागली. स्वतःच्या पोरांची राग झालेली बापाने उघड्या डोळ्यानं पाहिली, बाप पागल झाला. अरे आपल्या नालायक वागल्यानं आपला बाप पागल होत असेल तर आई वाज राहिलेली काय वाईट प्रश्न जिल्हा आहे? कोण नका म्हणलं तुम्हाला दारू पिऊ नका? अरे शिका बाहेर त्यांचं. केरळवरून हवा भरायला आलेलं पोरगा हायवेला हवा भरण्यावर 1 गुंठ्याचा मालक झालंय की नाही? बोला. त्यानं हायवेला 1 गुंठ्याची जागा घेतली आणि आम्ही आमचे 22ला 23ला खांदेकरी झालाय बाप. कोण म्हणलं तुम्हाला दारू वाईट आहे? कोण म्हणलं दारू पिऊ नका? पिलीच पाहिजे. कारण आम्ही किती बोललो तरी तुम्हाला दारू तुम्ही सोडू शकत नाही. तुम्ही त्या बाबतीत फार लाजा सोडून दिल्या. पण जरा विचार करा. आज बाप खांदेकरी झालाय का नाही? का बोला. आज कालवणाला तेल राहिलं नाही. 22 आणि 23 वर्षाची पोरं दारू प्यायला लागले. वाक्य परत नीट आहे का? भावाशी दुश्मनी करू नका. हे मित्र सगळे भामटे. भाऊ तो भाऊ आहे. फक्त माझं माझ्या भावाचं जमत नाही, तुमचं तुमच्या भावाचं जमत नाही. त्यांच्याशी बोलू नका, त्याच्या घरात जाऊ नका. पण तुमच्यावर प्रसंग आल्यावर भाऊ हे विसरू नका. जगाचं काय घेऊन बसले तुम्ही? आज लबाड जनता झाली, फक्त लबाड. कोण कोणाचं आहे? लोक फक्त प्रसिद्धीसाठी जिवंत आहेत. काय मत आहे तुम्ही? 10 लाख घालून सरपंच झालं, राष्ट्रीय किती येईन त्याला? त्याला विचारलं सई काम भेटत नाही. सई देत नाही का? झग मारायला राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ मारायला. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. काय करतो? वाटुळं करून टाकलं राष्ट्राचं. फक्त पैसा. फक्त आजच्या जगात एकच गोष्ट आहे, सत्ता आणि संपत्ती. काय तिसरा मुद्दा आहे सांगा मला? काय पेपरनं तेच सगळं देत. आता हे कॅमेरावाले कॅमेरा कॅसेट काढून गेला, पूर्ण 2 तास कीर्तन गेला. आख नाही टाकणार युट्यूबला. नाही आपल्या तोंडातलं एखादं वाक्य गेलं का तेवढंच टाकणार आणि आपल्याच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार. पैसे यांना आणि ठोकणार आपल्या. म्हणजे माणसांना हे कळत नाही का आपण कुणाचा अपप्रचार करतोय, कुणाचा नाही. आपल्या धर्माबद्दल आपल्या माणसांबद्दल कधी वाईट बोलू नये. हे मोबाईल वापरणारे युट्यूबवाले क्लिपा टाकणारे जरा नीट आहे का? शिवाजी महाराजांबद्दल, संभाजी महाराजांबद्दल, तुकाराम महाराजांबद्दल, आपल्या धर्माबद्दलच्या क्लिपा व्हायरल करू नये. आपल्याला हे आम्हाला सांगायचं का? आपण धर्मनिष्ठ माणसं आहेत. उद्या जर एखाद्याने सांगितलं तुकाराम महाराजांचा खून झाला, आपण ती क्लिप डिलीट करायला नको?
तुकाराम महाराज आपला बाप आहे. आपल्या अवलादीने फॉरवर्ड करायची. आपल्या धर्माचं आपल्याला काही नाहीच. आमच्या धर्मात फक्त पैसा पाहिजे. माई लाल करा. आम्हाला धर्मच नाही राहिला. आम्हाला उद्या एखाद्याने क्लिप टाकली इंदुरीकर सगळ्यात हलकट महाराज आपलीच मंडळी फॉरवर्ड करणार. खरंय. धर्माबद्दल, गाथ्याबद्दल, चरित्राबद्दल संपर्क डिलीट करावं. काय मत आहे तुमचं? उद्या एखाद्या संभाजी महाराजांबद्दल एखाद्या अश्लील वाक्य टाकलं डिलीट करू नका. शिवाजी महाराजांबद्दल टाकलं, अहिल्याबाई होळकर बद्दल टाकलं डिलीट करू नका. जरा मोबाईल वापरणारे भानावर ठेवा. आणि या व्हायरल क्लिपमुळे चांगल्या चांगल्या लोकांची बदनामी केली आहे कॅमेरावाल्यांनी. काय मत आहे तुमचं? हे युट्यूब बिट्यूब वाले एकदम भंगार. मला तर लई तकलीफ करेल त्यांनी. नाही तकलीफ. टिकटॉकला खैंदुरी करत आणून बस. टिकटॉक युट्यूब पार त्याची मागून पडून थोपली त्याची. पण जाऊ द्या महाराज काही का असावं पण निदान पाहत्यात तरी. फक्त एक वाक्य वापरा इंदुरीकरचं. मी मरल ना म्हणजे मरणार नाही पाठवून पण तुम्हाला आपली आठवण येणार. यावर तुमचं काय मत आहे? तुम्हाला मी जाऊ द्या मी उद्या का मरण आता काय माझं राहिलं नाही. मी उद्या जरी मेलो ना तुम्हाला आपलीच आठवण येणार. ध्यानात ठेवा. पण आपलं बोलणं कालही सत्य आहे आजही सत्य आहे. थोडा धर्म टिकवा. क्लिपा टाकीत नका जाऊ. अश्लील क्लिपा टाकू नये. काय मत आहे तुमचं? आता आमच्या माऊली सोहळ्याचे तुकोबरायचे गाथ्याचे 40-50 लाख लोक जाणार. कुठेतरी संप्रदायाबद्दल काही टाकीत नका जाऊ. कुठेतरी शिवाजी महाराजांबद्दल टाकीत नका जाऊ. आणि दुसऱ्याला भांडवल होईल असा धर्म पडू नका. पुढे राहता आपण ध्यानात ठेवा. कुणाशी दुश्मनी करा भावाशी दुश्मनी करू नका. हित होता आपण. तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं तर मित्र तुम्हाला केळं सफरचंद घेऊन येतील पण 200 रुपयाची नोट घेऊन येणारा भाऊ आहे हे विसरू नका. आणि तिसरं वाक्य सांगतो. राजकारणी लोकांनी इथं ऐका. पुढारी बिडारी तुम्ही राजकारण किती करा तुमचा पिंड येतो. तुम्ही आम्ही सांगितलं सोडू शकत नाही. आणि तुम्ही काय फुकाट करीत नाही. किती करा पण 6 वाजता मतदान संपलं तर 6:30ला सगळे लोक एकत्र बसून चहा प्यायले पाहिजे. ती दुश्मनी जागेवर मिटून गेली पाहिजे. गावांमध्ये लावून धरू नका. ते दिल्ली मुंबईचं ठीक आहे. गावात नका लावून धरू. गावातलं राजकारण इतक्या खालच्या थरावर गेलंय सध्या. तो दुसऱ्या पार्टीचा आहे म्हणून त्याच्या पुरीचं लग्न मोडायचं. इथवर लोक गेलेत का नाही बोला. ते तिथं सोडून द्या. ते तिथं जागेवर सोडून द्या. 6 वाजता मतदान संपलं 6:30ला हॉटेल पुढे एकत्र बसा. एकमेकाच्या हातात हात घ्या. गप्पा हाना. एक जण चहा पाजा. मोकळ्या मनाने घरी जा. परत तो विषय काढू नका. सर ना राजकारण करायलाच पाहिजे. आपण काय फुकट करीत नाही. आपले दिवस निघतात. प्रॉफिट आहे आपल्याला. फुकट करायला कोणी मोकळं नाही. आणि दिल्ली मुंबईच्या पुढाऱ्यांच्या नाद लागू नका. ती बिचारी विद्वान आहेत. त्याशी एअरपट नाही. ते 15 दिवस एकमेकाला माईकवर काही बोलू द्या पण संध्याकाळी एकाच कोंबडी उपवतात. त्याशी बावळत नाही आहे का. त्यांची कधी गच्ची धरावी झाली का? ते किती हुशार आहेत. एकमेकाला माईकवर काही बोलू द्या काही असू द्या. संध्याकाळी एकत्र बसणार गप्पा बिप्पा हाणणार. झाला आता उद्या परवा शपथविधी झाला का सगळे जण शाल हार घेऊन वा 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 पडला तो हे आपलाच होता. आणि आला तो तर आणि आपलं येड गावातले पुढारी गावाखरी पुढारी लई भंगार. गावातले पुढारी गेलो असतो मी लग्नाला त्याच्या पोरीच्या बरं का. पण तो आपल्या पार्टीचा नाही. तू नाही गेला तरी त्याच्या पोरीला पोर होणार. तुला काय म्हणते? एक गावाखरी पुढारी लई भंगार. फार खालचे विचार आहे त्यांचे. काय म्हणते तुम्ही? लग्न मोडेपर्यंत विचार आहे. सोडून द्यायचं. अजून 5-7 निवडणुका जर झाल्या ना महाराज तर गावात स्मशानभूम्या सुद्धा पक्ष वाईज काढावं लागतील. राष्ट्रवादीची खाल्ल्या आळीला, काँग्रेसची मधल्या आळीला, भाजपची वरच्या आळीला. म्हणजे कशातच नाही टाका वाड्याला. मग काय करतो? महाराज तुम्ही हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. गावातल्या सगळ्या गोष्टी सध्या टोळ्यांवर चालून पार्टीवर चालू आहे. काय मध्ये लग्न कशावर आहेत? लग्न कशावर आहेत? लग्न कशावर आहेत? लग्न कशावर चालू आहे? पार्टीवर. साखरपुडा, ग्रामपंचायत, लग्नाची बैठक, मसोबाची यात्रा, सप्ताह. किती भारी महाराजांना पडलेली पार्टी ग्रामपंचायतीची येत नाही देवाला. सोडून दिला आपण विषय.
आपल्या बजेटमध्ये बसवत नाही. त्याचं गहू वाळून देईन बुवा, पण गाडी जाऊन नाही नेणार त्याची. माझ्या वावरातून त्यानं गाडी नेली ना, मी माझ्या बापाचाच नाही. तर लोकांना काय माहिती तू कोणचा आहे. हे जागेवर सोडून द्या. त्याच्यामुळे गावांची प्रगती खुटली. काय मत आहे तुझं? एखाद्यानं सरकारी दवाखाना मंजूर करून आणला, उठलं एक पुढं बांधी त्या पाहतो बा का ती जागा माझ्या चुलत्याची आहे. चुलता मिळाला तर यालाच मारलाय चुलता, पण ती जागा ती जागा बांधायचं कॅन्सल. खाल्ली ती आपल्या प्रियशीची आहे, बांधून दाखवते. परत गेला दवाखाना, निधी सगळं. गावांमधल्या प्रगतीला खीळ कशाला बसली? कुणाही करा पण रस्ता करा, कुणाही करा पण शाळा चांगल्या करा, कुणाही करा पण गाव आदर्श करा. कुणाही करा त्याशी आम्हाला काय घेणं, पण गाव आदर्श करा. आणि गावांच्या बाबतीत राजकारण करू नका. काय मत आहे तुमचं? पटलं तर हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. मला काय कीर्तन संपली, मोजून घेतलं, निघलं. माझं तुमच्याशी काही खुटलं नाही. पण चांगलं सांगणार. बरं याच्या हातोट आहे का मला सांगा. मी बोललो हा विनोद आहे का? हे गावांमध्ये व्हायलाच लबाड जनता झाली, काय नाही राहिलं. हा पंगातला दुसरा मुद्दा संपला. चिंता विंता नाही काय, ते देव ठरील उगाच. हे काय आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. आता याच्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचा विचार तुम्ही घरी गेले होता. त्या बाबलीपासून या बाबली पोच आकडून मरू नका. हो, दिवस फिरतात. माळ करण्यासाठी सांगता. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय, आणि जटायू रामाच्या मांडीवर मेलाय. पुढचं सांग का? रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय, आणि रामाची बायको पळवणारा त्याच्या जवळ मेलाय. रावण मारायला कुठं होता? रामाजवळ. आणि दशरथ बायकोच्या मांडीवर. दिवस फिरत यात. कमेंट कमी करा. मोटरसायकल चालत तर कुत्र्याला लाथ आणते. उताटील त्याचा बाप पिसाळेला होता, कुत्र्याला लाथ आणते. कुत्रे म्हणतो अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. काय धरली? उताटल्यावाणी करू नका. भारताचा सम्राट होता धृतराष्ट्र. 100 पोर होती त्याला. त्याचे दिवस फिरले. आपल्या पिकअप घेणारे नीट आहे का? जरा येडेवाणी करू नका. भाऊ 5च वर्ष सरपंच आहे तू. ज्याची त्याची संडास त्याला देऊन टाक. तिथं खिडक्या इकून मोकळा झाला, आणि म्हातारपणी झाला येडा. आला देवळात आरतीला. तर मग परसाद इकून घेतो आणि खातो कोणी? याचं घमेंट कमी करा. घमेंट कमी करा. काही माणसांना इतके पगार होते सरकारनं दिले, पण यांनी कधी दान धर्म केला नाही, कधी काही नाही. टॉमी घेऊन हिंडायचं 5 वाजता. टॉमीला टॉमी हातात धरायचं. आणि दरवाजा लावून जेवायचं. देवानं बदलाच घेतला त्यांचा. जेवाय बसला आणि चमक निघली. 2 लाख, 2.5 लाख, मागचं लाख, 9 लाख. आणि हे खाती नाही. यांना देव खाऊन देत नाही, नुसते ताटली का पाहत्या. खाय ना साखर, डायबिटीस, वांग, मुळव्या. आणि मरती नाही, नुसते उताने पडेल खाता. सगळे पाहुणे भेटून गेले. अवलाद आहेच, नुसतं पाहतो पाहुण्यांकडून.
पाहुणे म्हणले चहा दूध थोडी दारू तू लाख करे रखवाली तू लाख करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली तू लाख हिफाजत कर ले तू लाख करे रखवाली तू लाख हिफाजत कर ले तू लाख करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली काय डीजे लावायची गरज अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे ते एक दिवस खालीच करायचं आहे ये घर कसं आहे जिंदगी जिंदगी का किराए का घर एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको मौत जब तुझको मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा चांद से मांगा ये सवेरा देखना ये हर दिन नया सवेरा बाबा भूला से बाबा भूला से बाबा भूला से रखने से पहले कांटों में चलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा चिंता करायची नाही थापण होतो तिसरा मुद्दा आज गायक वादक गुणजन मंडळवाले काही शिष्यमाने सगळ्यांचे उपस्थित होईल संदेश चंदनबाबा आध्यात्मिक सेवा चॅरिटेबल ट्रस्ट कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणजन शिवकृपा संजीवक शिवनेरी सांस्कृतिक क्रीडा मंडळ भाटीपुरी मित्रमंडळ साईनाथ पवार मित्रमंडळ जालना अशोक पवार मित्रमंडळ जालना खानेपुरी मित्रमंडळ कुमकर परिवार चंदनबाबा आध्यात्मिक सेवा सहकारी सर चंदनबाबा आध्यात्मिक सेवा केंद्र श्री खनेपुरी कार्यक्रमाचे आयोजक संयोजक प्रथम पुण्यस्मरण आणि मंदिराचा 6वा वर्धापन दिन 2 in 1 कीर्तन गायक वादक गुणजन मंडपाली मागशीचे कार्यक्रमाचे आयोजक मनोज धोंडीराम कुमकर महेंद्र धोंडीराम कुमकर कार्यक्रम महेश धोंडीराम कुमकर कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणजन या आजच्या कीर्तनाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याच्या कीर्तनाला सुरुवात तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय आतापर्यंत मी 2च गोष्टी तुम्हाला सांगितल्यात अभंग कोणाचा 1 चिंता करायची नाही 2 आणि अहंकार कमी करा इथपर्यंत काही शंका नाही आता गायक वादक गुणजन मंडपाली मागची तुम्हाला सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कीर्तनाला सुरुवात जरा महाराज मंडळी गायक वादक मंडळी जरा नीट ऐका कीर्तनकार विंतरकार कोणी असले तर प्रश्नाची उत्तरं पटापटा त्याचा माणसानं मारावं किंवा नाही हा म्हणा नाही म्हणा आता तुम्ही नाही म्हणले तरी मारणार नाही म्हणले तरी मारणार त्या प्रश्नात काही दम नाही पुरावा आहे का हो? दुसरा अध्याय उपजेते नासे नाचले पुनरपिसे हे घटिका यंत्र जसे परिवेले वेगळा फायनल पुन्हा वळवळ नाही करायचं बरं का फायनल म्हणजे मारावंच लागेल दुसरं वाक्य कधी मारावं ऐका महाराज मंडळी आता गायक वादक दिंड्या बिंड्या काढणारे दीड तास दिवस जोडणारे हा आता मरण्याच्या हाटी बिटी जरा लिहूनच घ्या मी आता मरून दाखवतो तुम्हाला
कधी मरावं मरून दाखवतो, स्वर्गात नेऊन घालतो, खाली आणून सोडून देतो, मग पहिल्या कडव्यात घालितो. हा, मरावंच लागेल, याच्यात तर काही शंका नाही. दुसरं वाक्य, कधी मरावं, नीट ऐका. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. नीट ऐका बरं का. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तर आयन असावं, मरताना इंद्रिय टवटवीत असावा, शरीराचं तापमान समान असावं आणि माणसाचा जठर अग्नी प्रज्वलित असावा. या 6 अटीत माणूस मेलेला असावा. बोगसगिरी चालत नाही. परत नीट ऐका. 1, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. 2, शुक्ल पक्ष असावं. 3, उत्तरायण असावं. आता सध्या उत्तरायण आहे 21 जून पर्यंत. आता मरणाऱ्यांची संख्या कमी. या 2-3 महिन्यात मरत नाही माणसं. पावसाळा सुरू झाला सपाट उठवतो, ज्येष्ठ आषाढ नाही, दिवाळी खाऊन दे. ऐका जरा, लिहूनच घ्या पटापटा. 1, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं, मरताना इंद्रिय टवटवीत असावा, शरीराचं तापमान समान असावं आणि माणसाचा जठर अग्नी प्रदीप्त असावा. मग तुम्ही म्हणाल याच्यात माळकरी नीट मरतील का? डोक्यातून काढून टाका. माळकरी सुद्धा मरायच्या टायमाला येड्यावानी करू शकतो. काही माणसं मरेपर्यंत माळ ठेवतात, मरायच्या टायमाला असं करतात घरच्याला. सफरचंद नाही, अंड. आता महिला मंडळ, मी तुम्हाला प्रश्न विचारतो. तुमची सासू 20 वर्ष दिल्लीत तुळशीवाली होती आणि मरायच्या टायमाला तिनं अंड मागितलं, देवा किंवा नाही? आता एक जण एक सून काय म्हणाल माहिती का? त्या मानानं गण टिकावली, देऊन टाका. एक म्हणून मग म्हातारी ती का वासण्यात होते का, होईन कोंबडी. आणि एक म्हणली म्हातारी तशी मेली ते मरू द्या, तिच्या कानाजवळ हरिपाठ म्हणा, पण द्यायचं नाही. अशा 3 अवस्था. उद्या तुम्ही म्हणाला आम्ही आता हे रात्रंदिवस बोंबलं तिंडतोय आम्ही, मरायच्या टायमाला आमच्या डोक्यात भजन येईलच असं नाही. त्याला ह्या 6 अटीत मेला तरच जन्ममृत्यूचा फेरा चुकतो. तुम्हाला जर वाचायच्या असल्या तर अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 त्याच्यावरच्या ह्या व्हाव्या. मग आता एकानं मला कीर्तनात उभं राहून शंका घेतली. म्हणलं महाराज, हे तुम्ही जर म्हणता मरण्याच्या 6 अटी आहेत, मग हे मधीच जे मरतात यांचं काय? आता हे ऍक्सिडेंट होणं, गाडी खाली जाणं, फाशी घेणं, औषध पिणं, इळीत उडी टाकणं, प्रियशीचा दणका बसला म्हणून मरणं, प्रियकरण आणि प्रियजीनं संगत इळीत उडी टाकणं, हा तुमच्या लफड्याचा परिणाम आहे.